अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अपर्णा आणि अमोल पुन्हा त्यांच्या घरी येतात आणि मग त्यानंतर अमोल सगळ्यांना त्याने त्याच्या बाबांसोबत काय काय मजा केली हे सांगत असतो आणि ते सगळं काही ऐकून दिप्याला आणि बापूंना सुद्धा खूप आनंद होतो. आणि जेव्हा त्यांना अप्पीकडून समजतं की अर्जुनने अमोलसाठी त्याच्या घरात एक वेगळी खोली बनवली आहे आणि अमोलचे 7 वाढदिवस त्याने त्या खोलीत साजरे केले आहेत, तेव्हा तर त्या दोघांचेही डोळे नकळतपणे भरून येतात. तर अमोल भरभरून अर्जुनविषयीच बोलत असतो आणि त्यामुळे अप्पीसुद्धा खूप खुश असते. मोना मात्र मनाशी विचार करत असते की मी या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्याचा विचार करते, मात्र हे पोरगं त्याच्या आईबापाला एकत्र आणणारच असं वाटतंय. आणि एवढं सगळं घडत असताना त्या रुपाली ताई काय करत होत्या काय माहीत. आणि मग त्यानंतर अमोल अप्पीला सांगतो की मा उद्या मी आणि बाबा पुणे दर्शनाला जाणार आहोत. त्यावर अप्पी विचारते की हे कधी ठरलं, तर अमोल म्हणतो की ठरलं नाही, तू परवानगी दिली की नक्की ठरेल. आणि मग त्यानंतर तो हसू लागतो. त्यामुळे अप्पीला समजतं की अर्जुनचं आणि अमोलचं आधीच ठरलं आहे, आत्ता फक्त तो नाटक करतोय. आणि मग ती सुद्धा हसतच अमोलला परवानगी देते, त्यामुळे तो खूप खुश होतो. तर दुसरीकडे आर्या जेवण करत असते, मात्र तिचं जेवणाकडे लक्ष नसतं. तिला सतत अप्पी आणि अर्जुन आठवत असतात. तितक्यात तिची आई त्या ठिकाणी येते. ती आर्याला काय झालं आहे असं विचारते, पण ती काही सांगत नाही. त्यामुळे तिची आई विचारते की ती अप्पी अर्जुनच्या आयुष्यात परत आली आहे का. आणि त्यावर आर्या चिडून म्हणते की परत नाही आली, पण त्यांचा तो मुलगा आहे ना अमोल, तो त्या दोघांना एकत्र आणणारच असं वाटतंय. त्यावर आई म्हणते की अगं, तो त्या दोघांचा मुलगा आहे, मग त्याला असं वाटणारच ना की आपले आई बाबा एकत्र यावे. आणि तू प्लीज या सगळ्याचा विचार करू नको. मला तर असं वाटतं की तू ते लग्न मोड. तू देखणी आहेस, एवढी पोलीस आहे, तुला कोणीही चांगला मुलगा मिळेल. त्या अर्जुनमध्ये असं काय ठेवलंय. मात्र आर्या चिडून म्हणते की तुला सांगितलं ना, माझं अर्जुनवर प्रेम आहे, मी त्याच्याशीच लग्न करणार. सतत काय तू लग्न मोड असं बोलत असते. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का, मला अर्जुनच हवाय. आणि आर्याचं असं वागणं बघून तिची आई काळजीत पडते. ती म्हणते की आर्या, तुझी अशी अवस्था मला नाही ग बघवत, तुला एवढा त्रास होतोय, मग तरीही तू अशी का वागतेय. मात्र आर्या म्हणत असते की आई, माझं अर्जुनवर प्रेम आहे, मला त्याला नाही सोडायचं, तू प्लीज माझी मदत कर. आणि त्यावर तिची आई म्हणते की ठीक आहे, तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे, अर्जुन तुला मिळावा यासाठी मी काही करेल. त्यामुळे आर्या खुश होते. दुसरीकडे अर्जुन अमोलच्याच खोलीत बसलेला असतो. त्याला सतत अमोलसोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. तितक्यात कदम त्या ठिकाणी येतात आणि अर्जुनला एवढं खुश बघून त्यांनासुद्धा खूप आनंद होतो. ते दोघेही एकमेकांशी गप्पा मारत असतात. अर्जुन म्हणत असतो की कदम, तुम्ही म्हणायचात ना की काही गोष्टी तुला बाप झाल्यावरच कळतील, अगदी खरं आहे. माझ्या डोळ्यांसमोरून तर आता अमोलचा चेहरा जातच नाही, खरंच खूप गुणी मुलगा आहे तो. आणि त्यावर कदम म्हणतात की अगदी बरोबर आहे अर्जुन, आता तू लवकरात लवकर त्याला कायमचा आपल्या घरी कसं आणता येईल याचा विचार कर. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की कदम, मी त्या सगळ्याचा विचार अजून नाही केला, आता मला फक्त जास्तीत जास्त वेळ अमोलसोबत घालवायचा आहे, त्याच्या सहवासात राहायचं आहे. आणि त्यावर कदमसुद्धा आनंदाने हो म्हणतात आणि मग ते दोघेजण जेवण करण्यासाठी जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अप्पी ऑफिसला जाण्याची तयारी करत असते. तर मोना तिला विचारत असते की तुम्ही ज्या केसवर काम करत होता ती केस संपली का. तर अप्पी तिला सांगते की नाही ग, गुन्हेगारी थांबवता येते, संपवता येत नाही. आणि तितक्यात बापू त्या ठिकाणी येत मोनाला म्हणतात की ज्या गोष्टीतला आपल्याला कळत नाही त्यातली उगाच माहिती तरी कशाला मिळवायची. त्यामुळे मोना चिडते. तितक्यात मग अमोल त्या ठिकाणी येतो. त्याला अर्जुनसोबत पुणे दर्शनला जायचे असते, त्यामुळे तो खूप खुश असतो आणि तयार होऊनच आलेला असतो. तर बापू अप्पीला म्हणतात की तू सुद्धा यांच्यासोबत जा, म्हणजे तुला अमोलवर लक्ष ठेवता येईल. तर अमोल म्हणतो की हो मग तू प्लीज आमच्यासोबत चल. मात्र अप्पी म्हणते की नाही अमोल, आज मला खरंच खूप काम आहे, तू आणि तुझे बाबा दोघे जा, भरपूर मजा मस्ती करा. आणि त्यावर अमोलसुद्धा आनंदाने हो म्हणतो. आणि मग तो अप्पीला सांगतो की तू बाबांना फोन करून विचार की ते कुठे आहेत, कारण मी तर तयार झालोय. त्यामुळे अप्पी अर्जुनला कॉल करते. दुसरीकडे अर्जुनसुद्धा तयार झालेला असतो. तर स्वप्नील त्याला सांगतो की तू नाश्ता करूनच घराबाहेर पड. त्यावर अर्जुन हो म्हणतो. तितक्यात त्याला अप्पीचा कॉल येतो. तर अर्जुन तिला सांगतो की तू कोणाला तरी अमोलला सारस बागेत सोडायला सांग, मी तिथेच येतो, कारण आता जर मी घरी आलो तर खूप उशीर होईल. आणि त्यावर अप्पी म्हणते ठीक आहे. आणि मग ती मोनाला सांगते की तू अमोलला घेऊन सारस बागेत जा, अर्जुन तिथेच येणार आहे. आणि मग मोना अमोलला घेऊन बागेत जाण्यासाठी निघते.
दुसरीकडे रुपाली अर्जुनसाठी नाश्ता घेऊन येते. अर्जुन घाईघाईने नाश्ता करत असतो. तर रुपाली त्याला विचारत असते की जर आजही अमोल घरी येणार असेल तर मला सांगा, मी त्याच्या आवडीचं जेवण बनवेल. मात्र अर्जुन म्हणतो की तसं काही सांगता येणार नाही वहिनी, कारण आज सगळं काही अमोलच्या मर्जीनुसारच होईल. मी सुद्धा घरी किती वाजता येईल काय माहीत. आणि त्यावेळी रुपाली मनाशी म्हणते की हे अर्जुन भाऊजी तर अमोलमध्ये खूपच गुंतत चालले आहेत आणि हे जर असंच सुरू राहिलं तर त्यांचं आणि आर्याचं लग्न अवघड आहे. आता या आर्यानेच काहीतरी करायला हवं. आणि मग तितक्यात आर्या धावत पळत त्या ठिकाणी येते. ती खूप घाबरलेली असते, रडत असते. त्यामुळे अर्जुन तिला विचारतो की अगं काय झालं. तर आर्या म्हणत असते की तू प्लीज माझ्या घरी चल, आईला श्वास घ्यायला त्रास होतोय. त्यामुळे ते सगळेच घाबरतात आणि आर्यासोबत तिच्या घरी जातात. तिथे आर्याची आई बेडवर पडलेली असते, तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो. तिची अवस्था बघून अर्जुन, कदम, स्वप्नील खूप घाबरतात. आणि मग अर्जुन पटकन स्वप्नीलला रिक्षा बोलवायला सांगतो जेणेकरून आर्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये नेता येईल. तर रुपाली आर्याला विचारत असते अगं पण अचानक काय झालं त्यांना. आणि त्यावेळी आर्या हसतच तिला डोळा मारते आणि सांगते की हे सगळं नाटक आहे. त्यामुळे रुपाली खूपच खुश होते. आणि मग अर्जुन, स्वप्नील, कदम हे सगळेजण आर्याच्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. तर रुपाली हसतच म्हणत असते की आर्याला मानलं पाहिजे, मला वाटलंच नव्हतं की ती असं काहीतरी करेल. आता अर्जुन भाऊजी तिच्यासोबत राहतील आणि ती अप्पी घराबाहेर. तर दुसरीकडे आर्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. तर आर्या नाटक करत अर्जुनला म्हणत असते की मला खूप भीती वाटते रे, जर आईला काही झालं तर मी काय करू, तिच्याशिवाय मला दुसरं कोणीही नाही. तर कदम आणि अर्जुन तिला समजावत असतात की असं काही होणार नाही, तू उगाच नको ते विचार करू नको. आणि मग आर्या मुद्दाम अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि त्याला म्हणते की तू नसता तर काय झालं असतं. मात्र अर्जुन तिच्यापासून दूर होत म्हणतो की सगळं ठीक होईल, काळजी करू नको. तितक्यात डॉक्टर त्या ठिकाणी येतात. ते अर्जुनला सांगतात की त्यांच्या हृदयाचे ठोके तर व्यवस्थित आहेत, पण अचानक त्यांना असा कसा त्रास झाला ते आम्हालाही कळत नाही आहे. त्यामुळे त्यांच्या काही ब्लड टेस्ट कराव्या लागतील. मात्र पेशंट ब्लड द्यायला तयारच नाही. आणि ते ऐकून आर्या लगेच म्हणते की मी बोलते त्यांच्याशी, तुम्ही काळजी करू नका. आणि मग ती पटकन तिच्या आईकडे जाते. तर अर्जुन कदमांना सांगत असतो की तुम्ही घरी जा, मी थांबतो इथे. दुसरीकडे गायतोंडेंकडून अप्पी तिच्या केसविषयी माहिती घेत असते. आणि मग त्यानंतर ती अमोल आणि अर्जुन आता कुठे असतील, काय करत असतील याचा विचार करत असते. आणि त्यांना ती कॉल करायचं ठरवते. पण अर्जुनचा मोबाईल घरीच राहिलेला असतो. आणि तितक्यात रुपालीला अप्पीचा कॉल येताना दिसतो, पण ती कॉल काही रिसीव करत नाही. तर इकडे अप्पीला असं वाटतं की ते दोघेजण फिरत असतील, उगाच त्यांना डिस्टर्ब करायला नको. त्यामुळे मग तीसुद्धा पुन्हा कॉल करत नाही. तर इकडे रुपाली अप्पीचा आणि अर्जुन भाऊंचा संपर्क होऊ नये म्हणून अर्जुनचा मोबाईल स्विच ऑफ करते, सोफ्याखाली लपवून ठेवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.